श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती पंचगंगा संगमी राहती तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू। देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा। औदुंबर सन्निधेसी तीन तीर्थे परियेसी अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे अस्ति पै। तीर्थे अस्ति अपारी सांगता असे विस्तारी। या कारणे गुरु त्यापुरी राहील तेथे 12 वर्षे। आज प्रख्यात ते स्थान नृसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य येती दर्शना। मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करीत सर्वजन पूजित असे महास्थान ते। लोकोद्धारा कारण श्री गुरुदत्त आपण अनेक लीला दावून मनोरथ पुरविती सकलांचे। ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णून शके कोणी। असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी। अमरापूर म्हणीचे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा। तया ग्रामी द्विजयक असे वेद अभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी। तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत शेंगा निघती बहुत त्याने करी उदरपूर्ती। श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृहासी आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीने। शेंगा घेवड्याच्या परियेसी श्री गुरु स्वीकारी भिक्षेसी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य। घेवड्याच्या मूळ श्री गुरु छेदती तत्काळ टाकोन देती मूळ गेले आपण संगमासी। त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्याच्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खणिता झाला त्या जागी। काढता त्या मुळाशी लाभला धनकुंभ तयासी आनंद झाला बहुअसी गेला घेऊनी गृहात। म्हणे हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले सधन केले आम्हासी। जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेर वर्षे नांदती। ज्यावर होई गुरु कृपा धन्य केले तया बापा कल्पवृक्षी आश्रय करिता नव्हे विघ्न तया गृहा। अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी पूजा करावया माध्यांनी येती नित्य श्री गुरुपासी। एक भक्त देखिले श्री गुरुसी जलयोगिनी आल्या पूजेसी गंगेत येता कैसी वाट जाहली जलात। श्री गुरुनाथा नमनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करोनी आले मागुती बाहेर। योगिनी श्री गुरुते पूजित दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त। नृसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित पूजिता तयाप्रत पूर्ण होती मनोरथ। गेल्या 700 वर्षात उद्धरिले अनेक भक्त अपार महिमा होत आजही आहे वाडीत। शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक परियेसी भार्या त्याची पतिव्रता कष्ट तसे येणे परी। 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पावले अनेक देव आराधिले स्थिर नव्हे कवणे परी। एक विप्र म्हणे तियेसी तुवा जावे पंचगंगा संगमासी तीर्थ असे औदुंबर वृक्षासी आराधावे परियेस। मास एक आचारित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुषी होईल म्हणत अभय देती तिज प्रती। पुढे तये नारीसी पुत्र झाला तेसी श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता। पुत्रासी झाली वर्ष 7 घात झाला अकस्मात मरण पावला तक्षणी। एके दिनी अवधारा माता पिता शोक करीत जननी म्हणे आक्रोशित श्री गुरुने तिथला वत्स अल्पायुष्य कसा झाला। ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारिती सकळ लोक वाया दुःख करीत असे। तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे।
ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी, शवपाठी बांधोनी घेऊनी गेली औदुंबरा. ऐसे करिता झाली निशी, विप्रमागती प्रेतासी, म्हणे आक्रोश का हो करिसी, संस्कारोनी जाऊ आता. काही केल्या न दे प्रेत, आपणासहित जाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत, लोळत असे पादुकावरी. आजच्या रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी, देईल आपोआप दहनासी, म्हणून निगती सकळ लोक. बोल कोणाचा ऐकेना, लोक गेले स्वसदना, पती सहती अंगना, आक्रोश करीतसे. स्वप्नी नको रडू म्हणून, श्रीगुरु देती आश्वासन, पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी. जागृत करुणी पतीसी, सांगे वृत्तांत तयासी, पती म्हणे ते येसी. ऐसे महात्म्य श्री गुरुचे. दंपत्या दोघे जाणा, करुणी औदुंबरी प्रदक्षिणा, साष्टांग नमुनी चरणा, नाना परी स्तोत्र करीती. नृसिंहवाडी पादुका स्थान, अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण, बसती तेथे सर्वदा. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत, सदा पठेत भाविक भक्त, तृतीय अध्याय गोडहा. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त तृतीय अध्याय संपूर्ण. श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती, पंचगंगा संगमी राहती, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू, प्रख्यात जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमी जाणपा. औदुंबर सन्निधेसी, 3 तीर्थे परियेसी, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम तीर्थे अस्ति पै. तीर्थे अस्ति अपारी, सांगता असे विस्तारी,
या कारणे गुरु त्यापुरी राहील तेथे 12 वर्षे. आज प्रख्यात ते स्थान नृसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य येती दर्शना. मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करीत, सर्वजन पूजित असे महास्थान ते. लोकोद्धारा कारण श्री गुरुदत्त आपण, अनेक लीला दावून मनोरथ पुरविती सकलांचे. ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत, गुरुचरित्र असे अद्भुत वर्णून शके कोणी. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर म्हणीचे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विजयक असे वेद अभ्यासक, भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत, शेंगा निघती बहुत त्याने करी उदरपूर्ती. श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृहासी, आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीने. शेंगा घेवड्याच्या परियेसी श्री गुरु स्वीकारी भिक्षेसी, आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य. घेवड्याच्या मूळ श्री गुरु छेदती तत्काळ, टाकून देती मूळ गेले आपण संगमासी. त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्याच्याद्वारी, टाको म्हणून द्विजवरी खडिता झाला त्या जागी. काढता त्या मुळाशी लाभला धनकुंभ तयासी, आनंद झाला बहुवसी गेला घेऊनी गृहात. म्हणे हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडिले सधन केले आम्हासी. जो का भजेल श्री गुरु ते सर्व सुख साधे तयाते, अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेर वर्षे नांदती. ज्यावर होई गुरुकृपा धन्य केले तया बापा, कल्पवृक्षी आश्रय करिता नव्हे विघ्न तया गृहा. अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी, पूजा करावया माध्यांनी येती नित्य श्री गुरुपासी. एक भक्त देखिले श्री गुरुसी, जलयोगिनी आल्या पूजेसी, गंगेत येता कैसी वाट जाहली जलात. श्री गुरुनाथा नमनी पूजा करीती योगिनी, भिक्षा तेथे करोनी आले मागुती बाहेर. योगिनी श्री गुरुते पूजित, दिव्य तेज तेथे पसरत, स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त. नृसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित, पूजिता तयाप्रत पूर्ण होती मनोरथ. गेल्या 700 वर्षात उद्धरिले अनेक भक्त, अपार महिमा होत आजही आहे वाडीत. शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक परियेसी, भार्या त्याची पतिव्रता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पावले, अनेक देव आराधिले स्थिर नव्हे कवणे परी. एक विप्र म्हणे तियेसी, तुवा जावे पंचगंगा संगमासी, तीर्थ असे औदुंबर वृक्षासी आराधावे परियेस. मास एक आचारित श्री गुरु स्वप्नी येत, पुत्र शतायुषी होईल म्हणत अभय देती तिज प्रती. पुढे तये नारीसी पुत्र झाला तेसी, श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता. पुत्रासी झाली वर्ष 7, घात झाला अकस्मात मरण पावला तक्षणी. एके दिनी अवधारा माता पिता शोक करीत, जननी म्हणे आक्रोशित, श्री गुरुने तिथला वत्स अल्पायुष्य कसा झाला. ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक, निवारिती सकळ लोक वाया दुःख करीत असे. तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत, म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी, शवपाठी बांधोनी घेऊनी गेली औदुंबरा. ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी, म्हणे आक्रोश का हो करीसी संस्कारोनी जाऊ आता. काही केल्या न दे प्रेत आपणा सहित जाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी. आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी, देईल आपोआप दहनासी म्हणून निगती सकळ लोक. बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना, पती सहती अंगना आक्रोश करीत असे. स्वप्नी नको रडू म्हणून श्री गुरु देती आश्वासन, पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी.
जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तेयसी ऐसे महात्म्य श्री गुरुचे. दंपत्या दोघे जाणा करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्र करीती. नृसिंहवाडी पादुकास्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण बसती तेथे सर्वदा. इथे श्री गुरुचरित संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त तृतीय अध्याय गोडहा. श्री गुरुदेव दत्त. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त तृतीय अध्याय संपूर्ण.